So once again, very warm welcome to all of you students. Very good evening to all of you. तर या ठिकाणी मागच्या लेक्चर मध्ये आपण काय काय डिस्कस केलं बघा. तर जेव्हा फ्रिक्शनला कन्सिडर केलं जातं बघा, या ठिकाणी लेक्चर नंबर 8 म्हणजे प्रिव्हियस इयर, आपलं सॉरी प्रिव्हियस इयर नाही, प्रिव्हियस लेक्चर आहे. काल आपण हे लेक्चर बघितलं होतं. तर याच्यामध्ये राजांनो आपण काय डिस्कस केलं, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम अँड द मिनिमम स्पीड ऑफ अ व्हेकल अलॉंग द bankrupt curve road बाय कन्सिडरिंग द फ्रिक्शन. येथे लक्षामध्ये म्हणजे यार डिफरन्स जो आहे तो क्लिअर कट या ठिकाणी आपण त्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये सांगायचं गेलं तर धडधडीत या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा. काय लिहिलंय? बाय कन्सिडरिंग द फ्रिक्शन. आणि वरच्या डेरिव्हेशन मध्ये काय लिहिलं रे? यस, काय लिहिलं तर बाय नेग्लेक्टिंग द फ्रिक्शन. हा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. जर बाय नेग्लेक्टिंग द फ्रिक्शन असेल तर व्ही सेफ इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. आणि जेव्हा तुम्ही फ्रिक्शनला कन्सिडर करता तेव्हा तुम्हाला या ठिकाणी मॅक्झिमम स्पीड आणि मिनिमम स्पीड फाइंड आउट करायची असते. तर मॅक्झिमम स्पीड कशी फाइंड आउट करायची आणि त्याच्यानंतर मिनिमम स्पीड कशी फाइंड आउट करायची. सो दीज आर द थिंग्स विच वी हॅव डिस्कस्ड इन आवर लास्ट लेक्चर. इजंट इट? यस, सर्वांना समजलंय मागचे लेक्चर? काही डाऊट याच्यामध्ये? मला वाटतं या ठिकाणी आपण स्टॉप झालो, बरोबर रे? व्ही मिनिमम इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा मायनस म्यूव्हीएस अपॉन 1 प्लस म्यूव्हीएस टॅन थिटा. आता भरपूर सारे विद्यार्थी आज आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये आहेत. ओके, तर त्यांचा आवाज आता माझ्यापर्यंत येणार नाही, बट जे विद्यार्थी ऑनलाईन प्रेझेंट आहेत त्यांनी थोडं सहकार्य करा. यस नो यस म्हणजे म्हणत राहा, कारण की मलाही बरं वाटतं आणि बाकी साऱ्या विद्यार्थ्यांना पण ऐकायला जरा बरं वाटतं, कारण की जे क्लासमध्ये बसले त्यांना बोर होणार नाही. ओके, आणि त्याच्यामध्ये माझा व्हिडिओ बी बंद आहे आज. हा, त्याच्यामुळे थोडं सहकार्य करा. समजलं असेल तर यस म्हणायचं, ओके. नाही समजलं असेल तर नो म्हणायचं. बिंदास, कोणाला लाजायचं नाही, घाबरायचं नाही. ओके, तर बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण कुठपर्यंत आलतो? व्ही मिनिमम इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी इंटू टॅन थिटा मायनस म्यूव्हीएस अपॉन 1 प्लस म्यूव्हीएस टॅन थिटा. मला वाटतंय आपण वरच्या स्टेप पर्यंत आलतो. ओके, या स्टेप पर्यंत आलतो का आपण? यस, लवकर मला सांगा. हो सर. यस यस, राईट, व्हेरी गुड. तर त्याच्यानंतर बघा व्ही स्क्वेअर इक्वल्स टू, मी काय केलं रे, हा जो आरजी आहे ना, आरजी ला मी पलीकडे शिफ्ट केलं. तर आरजी या ठिकाणी राईट हँड साइडला यार डिवायडेशन मध्ये आहे. जर समजा मी याला लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केलं, इट गोज टू द न्यूमरेटर. ही गोष्ट सर्वांना माहित आहे, सिंपल मॅथमॅटिक्स. ओके, तर व्ही स्क्वेअर इक्वल्स टू आरजी, त्याच्यानंतर टॅन थिटा मायनस म्यूव्हीएस आणि 1 प्लस म्यूव्हीएस टॅन थिटा या गोष्टीला ऍज इट इज लिहा. त्याच्यानंतर आपल्याला वेलोसिटी फाइंड आउट करायचंय. वेलोसिटीचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा? ऑफकोर्स नाही, बरोबर आहे. आपल्याला वेलोसिटी फाइंड आउट करायचं असेल तर या व्ही स्क्वेअरला तुम्हाला हटवावं लागेल. बिलकुल सही बात आहे. यस, करेक्ट. तर या ठिकाणी व्ही स्क्वेअर असल्यामुळे त्याच्यानंतर मी काय केलं, याला व्ही लिहिलं. आणि जर व्ही स्क्वेअरला तुम्हाला जर व्ही लिहायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, दोन्ही साईडला अंडर रूट घ्यावं लागेल. तर दोन्ही साईडला तुम्ही अंडर रूट घेतलं तर व्ही स्क्वेअरचा अंडर रूट व्ही आणि विच इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा मायनस म्यूव्हीएस अपॉन 1 प्लस म्यूव्हीएस टॅन थिटा. आणि ही सांगायची गोष्ट सर्वांना माहित आहे. अँड दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द मिनिमम स्पीड. ओके, आलं लक्षामध्ये? येस सर. ओके, थँक्यू. यस, व्हेरी गुड. तर त्याच्यानंतर आता आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघायचा आहे, तो आहे कोनिकल पेंडुलम. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला टायटल लिहायचंय. पुढचा आपला कन्सेप्ट आहे कोनिकल पेंडुलम. डायरेक्टली क्वेश्चन लिहिता का? ओके, डायरेक्टली क्वेश्चन लिहा. कोनिकल पेंडुलमचा या ठिकाणी आपलं मिनिमम स्पीडचा स्क्रीनशॉट काढायचा होता. मिनिमम स्पीडचा का? हो सर. याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा का भरपूर घ्यायचे आहेत? एकच घ्यायचंय ना, कालच्या सारखं? हा, एक मोठा घेतो. हा, ठीक आहे. बघा, याचा कम्प्लीट एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. तुम्ही तुमच्या स्क्रीन प्रमाणे ऍडजस्ट करा. याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. ओके, डन. टिक टिक 1, टिक टिक 2 अँड द येस सर. यस. ओके, चलिए. तर या ठिकाणी व्यवस्थित मला एकदा झूम करून बघू द्या, कारण की असं होऊ नये की आपली जी पीडीएफ बनते ना, म्हणजे झूमवर असते, कारण की अक्षर इकडे इकडे झाले तर पीडीएफ आपली व्यवस्थित नाही बनत. हा, तर या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आणि क्वेश्चन आयएमपी मार्क करा बरं. कधी कधी 4 मार्काला विचारला गेलेला आहे क्वेश्चन आणि विचारला जाऊ शकतो 3 मार्कला, तर यार भरपूर वेळेस विचार केलेला आहे. ओके, तर या ठिकाणी क्वेश्चन आहे बघा, डिफाइन कोनिकल पेंडुलम. डिफाइन कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम माझ्यासोबत लिहा क्वेश्चन. त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर
expression for yes, time period of conical pendulum. Okay, time period of conical pendulum. तर कोनिकल पेंडुलमचा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. ओके, एवढा जर क्वेश्चन विचारला तर एवढा क्वेश्चन राजांनो विचारला जातो हा कम्प्लीट 4 मार्कासाठी. ओके, हा शेवटी मी लिहितो किती मार्काचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी लिहायचंय ऑर लिहायचंय. ओके, ऑर मध्ये कशा टाइपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, शो that time period of conical pendulum does not depends on mass of the bob. अशा टाइपचा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जर समजा अशा टाइपचा क्वेश्चन विचारला 3 मार्काला, आता तुम्ही म्हणता सर काय डिफरन्स आहे, बघा या ठिकाणी डेफिनेशन पण आहे. जर समजा डेफिनेशन इन्क्लूड असेल आणि डेरिव्हेशन बी असेल तर 4 मार्क, आणि फक्त डेरिव्हेशन असेल, फक्त क्वेश्चन विचारला गेला ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम, यस किती मार्काला, 3 मार्काला. आणि समजा डेफिनेशन कंबाईन मध्ये विचारली गेली, यस 4 मार्काला. ओके, तर ऑर मध्ये बघा, शो दॅट टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द बॉब. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला एक ऑर लिहायचंय. आणखीन अशा टाइप मध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, शो दॅट टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम is proportional to under root of cos theta. ओके, या ठिकाणी टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज प्रोपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ कॉस थीटा. अशा टाइपचा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बघा या ठिकाणी मी कलर चेंज करतोय, आपला सर्वांचा आवडता ब्लू कलर. चलो इसको करना है आपको IMP मार्क करना है. यस, तर याला करा IMP मार्क. आणि त्याच्यानंतर हा क्वेश्चन विचारला गेला राजांनो 4 मार्काचा आहे. सही बात है, यस. उसके बाद अगर भैया ये क्वेश्चन पूछा गया तो ये 3 मार्क का आएगा, आणि हा क्वेश्चन विचारला गेला तर हा पण 3 मार्काचा येईल. आणि जर समजा या क्वेश्चन मध्ये काय सांगतोय, या क्वेश्चन मध्ये समजा जर डेफिनेशन कंबाईन मध्ये विचारली गेली तर 4 मार्काचा क्वेश्चन आहे. यस, सर्वांना क्वेश्चन व्यवस्थित समजलाय. ओके, म्हणजे आन्सर तुम्हाला सेमच लिहायचं, फक्त क्वेश्चन वेगवेगळ्या टाइप मध्ये विचारला गेलेला आहे, थोडा फिरून विचारलाय. यस, ऑल क्लिअर. ओके, यस, ओके. तर त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन लिहायची आहे. तर कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन लिहिण्याच्या अगोदर आता या ठिकाणी तुम्हाला पेंडुलम म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतो. बघा पेंडुलम काय असतो, बघा या ठिकाणी एक रिजिड सपोर्ट आहे. सही बात है सर. रिजिड सपोर्ट को अगर मैंने क्या किया, जर मी समजा रिजिड सपोर्टला एक स्ट्रिंग बांधली आणि स्ट्रिंगला मी काय केलं, एक बॉब असा अटॅच केलेला आहे. ओके, आणि या ठिकाणी या बॉबला मी टू अँड फ्रो मोशन मध्ये काय केलेलं आहे, मूव्ह केलेलं आहे. टू अँड फ्रो मोशन मध्ये मूव्ह केलेलं आहे. तर याला काय म्हणायचं, या सिंपल अरेंजमेंटला काय म्हणायचं, पेंडुलम म्हणायचं. ओके, म्हणजे असं कंपल्शन नाही की समजा टू अँड फ्रो मोशन मध्येच रिव्हॉल्व करावं. याला मी सर्क्युलर मोशन मध्ये पण रिव्हॉल्व करू शकतो, असा या टाइप मध्ये जेव्हा हा कोनिकल पेंडुलम बनेल. ओके, म्हणजे पेंडुलमचे 2 टाइप असतात. जर समजा याला टू अँड फ्रो मोशन मध्ये मी समजा मूव्ह केलं तर ऑसिलेशन बनतं. ओके, म्हणजे या ठिकाणी सिंपल पेंडुलम म्हणतो. आणि सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड आपण 3 मार्काचं डेरिव्हेशन आहे, हे आपण ऑसिलेशन नावाच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. येते लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी कोनिकल पेंडुलम म्हणजे काय असतं बघा. आता हे पेंडुलम म्हणजे काय लक्षात आलं का रे, हो का, सिंपल आहे, काहीच नाही. यस, एक रिजिड सपोर्ट घेतलेला आहे, रिजिड सपोर्टला एक स्ट्रिंग बांधलेली आहे आणि स्ट्रिंगला आपण काय केलेलं आहे, एक बॉब अटॅच केलेला आहे. तर हा जो स्पेरिकल ऑब्जेक्ट असतो याला तुम्ही काय म्हणता, बॉब म्हणता. लक्षामध्ये स्पेरिकल ऑब्जेक्टला काय म्हणायचं, बॉब म्हणायचं. ओके, इट मे बी अ
वुडन म्हणजे तो वुडनचा पण असू शकतो, लाकडाचा असू शकतो किंवा लोखंडाचा असू शकतो किंवा प्लास्टिकचा असू शकतो, कशाचाही असू शकतो, पण त्याला तुम्ही काय म्हणा, बॉब म्हणा. ओके, दिस इज द रिजिड सपोर्ट, दिस इज द रिजिड सपोर्ट अँड दिस इज द स्ट्रिंग. ओके, तर या पूर्ण अरेंजमेंटला म्हणायचं पेंडुलम. या पूर्ण अरेंजमेंटला काय म्हणायचं, पेंडुलम म्हणायचं. आणि जर समजा तुम्ही याला टू अँड फ्रो मोशन मध्ये रिव्हॉल्व केलं किंवा याला मूव्ह केलं, इट इज कॉल्ड ॲज द सिंपल पेंडुलम. आणि याला समजा तुम्ही हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये जर समजा रिव्हॉल्व केलं विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी अँड इफ इट इज मेकिंग लाईक अ राईट सर्क्युलर कोन लाईक शेप, म्हणजे तुमचा आईस्क्रीमचा जो कोन असतो, हा सर सही बात आहे, आईस्क्रीम बरोबर आहे, हा जो आईस्क्रीमचा कोन असतो बरोबर आहे, सर्वांना माहित आहे. याला तुम्ही काय केलं, उलट केलं. अरे तो बर्थडेचा कोन माहित आहे सर्वांना, बरोबर आहे, आपण डोक्यावर ठेवतो ना, हा तो जो कोन आहे, मग या शेपला आपण काय म्हणतो, कोनिकल शेप म्हणतो. मग जर समजा आता हा जो पेंडुलम आहे तो राईट सर्क्युलर कोन लाईक शेप जर बनवत असेल तर अशा पेंडुलमला काय म्हणायचं, कोनिकल पेंडुलम म्हणायचं. डेफिनेशन इंग्लिश मध्ये कन्वर्जन करायची. ओके, द बॉब इज अटॅच टू द मासलेस इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग. आता ही जी स्ट्रिंग कशी आहे, मासलेस आहे, जिचं की मास खूप कमी आहे, जवळपास नाहीच्या बरोबर आहे. ओके, एक मिनिट हायलाइट करतो. हा, तर मासलेस आहे, त्याच्यानंतर काय आहे या ठिकाणी, यस फ्लेक्झिबल आहे, फ्लेक्झिबल आहे, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काय आहे, यस. ओके, म्हणजे ह्या कंडिशन आहे त्याच्यामध्ये, मासलेस आहे, फ्लेक्सिबल आहे, इनएक्सटेन्सिबल आहे, जसं की एक्सटेन्शन होत नाही. तर अशा स्ट्रिंगला तुम्ही बॉब अटॅच केला and it is revolved in the horizontal circular motion with constant angular velocity, and if it is making an right circular cone like shape then it is called as the conical pendulum. आलं लक्षामध्ये डेफिनेशन. चला डेफिनेशन लिहून घ्यायची आहे. ओके, चलो लिख लो डेफिनेशन. एक मिनिट याला रब करतो मी. तर या ठिकाणी आपलं आता सोल्युशन स्टार्ट होत आहे. याची डेफिनेशन तुम्हाला स्टार्टिंगला लिहायची आहे. डेफिनेशन काय आहे लक्ष द्या इकडं. ओके, द बॉब इज अटॅच्ड. ओके, एक बॉब आहे, द बॉब इज अटॅच्ड, अटॅच म्हणजे अटॅच्ड. ओके, द बॉब इज अटॅच्ड टू द massless comma inextensible comma flexible string. ओके, बॉबला आपण कुठे अटॅच केलेला आहे, द बॉब इज अटॅच टू द massless inextensible flexible string and rehold in the त्याला आपण कुठे फिरवलं, rehold in the horizontal circular motion, rehold in the horizontal circular motion with constant angular velocity, okay, with constant angular velocity. त्याच्यानंतर तुम्हाला कॉमा, इफ, त्याच्यानंतर इफ इट मेक्स, जर समजा इफ इट मेक्स राईट सर्क्युलर कोन लाईक शेप, जर समजा तो असा शेप बनवत असेल तरच, इफ इट मेक्स राईट सर्क्युलर कोन लाईक शेप इज कॉल्ड त्याला काय म्हणायचं, कोनिकल पेंडुलम. ओके, डेफिनेशन थोडी मोठी आहे, इज कॉल्ड एज द कोनिकल पेंडुलम. आणि जर समजा तो टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करत असेल तर अशाला म्हणायचं सिंपल पेंडुलम. म्हणजे इथपर्यंत डेफिनेशन आहे बघा पेंडुलमची, कुठपर्यंत, वेलोसिटी पर्यंत. ओके, किंवा मग या ठिकाणी स्ट्रिंग पर्यंत, इथपर्यंतची डेफिनेशन आहे पेंडुलमची. त्याच्यानंतर अँड इज रिव्हॉल्व्ड इन द हॉरिझॉन्टल सर्कल with constant angular velocity if it makes a right circular cone like shape. जर समजा तो राईट सर्क्युलर कोन लाईक शेप बनवत असेल तर या अरेंजमेंटला आपण काय म्हणतोय, कोनिकल पेंडुलम म्हणतोय. यस, इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? यस सर. ओके, यस. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम ड्रॉ करायची आहे. डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर डायग्राम ड्रॉ करा. हा माझ्यासोबत ड्रॉ करा. या ठिकाणी एक रिजिड सपोर्ट आहे
रिजिड सपोर्टला आपण काय केलं राजांनो, एक स्ट्रिंग आपण या ठिकाणी अटॅच केलेली आहे. ओके, या ठिकाणी एक स्ट्रिंग अटॅच केलेली आहे आणि स्ट्रिंगला आपण काय केलंय, बॉब अटॅच केलाय. त्याच्यानंतर याला आपण समजा फिरवलं तर हा जो बॉब आहे तो इथे जाऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर म्हणजे हा जो बॉब आहे तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये अशा टाइपची मोशन समजा तो परफॉर्म करू शकतो आणि हा जो बॉब आहे तो इथं पण येऊ शकतो. ओके, आता माझी डायग्राम तेवढी परफेक्ट नाही येणार, पण तुमची डायग्राम तेवढी परफेक्ट आलीच पाहिजे. ओके, हा यस. तर या ठिकाणी इथं आपला बॉब आलेला आहे. ओके, तर मग याला आपण काय करूया बघा, या ठिकाणी आता हा अँगल बनलेला आहे थीटा, करेक्ट. ओके, त्याच्यानंतर टेन्शन इन द स्ट्रिंग याला तुम्हाला इंडिकेट करायचंय T0 न. टेन्शन इन द स्ट्रिंगला तुम्हाला इंडिकेट करायचंय T0 न, कारण की आता बघा या ठिकाणी कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतात. पहिला जो फोर्स आहे तो आहे T0. मग हा इन्क्लाइन असल्यामुळे याला काय करा तुम्ही दोन कंपाऊंड मध्ये काय करा, डिवाइड करा. आता या T0 ला थोडं वर लिहितो मी, कारण याला तुम्हाला डिवाइड करायचंय. हा आहे व्हर्टिकल कंपाऊंड आणि दुसरा आहे तुमचा हॉरिझॉन्टल कंपाऊंड. आता व्हर्टिकल कंपाऊंड कोणता असतो, यस, या ठिकाणी बघा हा अँगल थीटा असल्यामुळं हा अँगल थीटा येतो. ओके, तर याचा ऍडजस्टंट कंपाऊंड हा T0 cos थीटा असतो आणि अपोजिट कंपाऊंड म्हणजे हा असतो T0 sin थीटा. त्याच्यानंतर वेट सर्वांना माहित आहे, वेट इज ऑलवेज डाऊनवर्ड आणि त्याच्यानंतर आउटवर्डचा जो फोर्स आहे तो आहे mr ओमेगा स्क्वेअर, दॅट इज द सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, तर हे सर्वांना माहित आहे या गोष्टी सगळ्या, फक्त आपण टेन्शनला डिवाइड केलेला आहे. आउटवर्ड फोर्स सर्वांना माहित आहे, mg सर्वांना माहित आहे. आता मी काय करतो, ही जी डायग्राम आहे ना, ही डायग्राम मी रफ करतो आणि थोडी मोठी डायग्राम करतो, जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. कारण की मी या ठिकाणी बरोबर व्यवस्थित काढली तर तुम्हाला बरोबर काढते. यस, मी ट्राय करतोय, बघूया व्यवस्थित येईलच अशी अपेक्षा करून. तर या ठिकाणी आपण सर्वात पहिल्यांदा एक रिजिड सपोर्ट घेऊया. डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की डायग्राम जर समजा तुम्हाला समजली तर बाकी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील, ते बी व्यवस्थित समजते. ओके, यस. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या बॉबला इथे घ्यायचंय. तर याच्यामध्ये टेन्शन किती असतं, T0 असतं. हा अँगल किती आहे, थीटा आहे. आलं लक्षामध्ये, यस. त्याच्यानंतर आउटवर्ड फोर्स सर्वांना माहिती आहे. आउटवर्ड फोर्स कोणता असतो रे, आता या ठिकाणी पेन चेंज करतो मी. यस, रेड कलरचा पेन घेतो. आउटवर्ड फोर्स सर्वांना माहित आहे. ओके, या ठिकाणी कोणता असतो, एम स्क्वेअर अपॉन आर असतो, बट या ठिकाणी आपण mr ओमेगा स्क्वेअर घेतलेला आहे. कोणला याचं कारण सांगता येईल, आउटवर्ड फोर्स सर्वांना माहित आहे यार, सेंट्रीफ्युगल फोर्स हा एम स्क्वेअर अपॉन आर असतो, बट या ठिकाणी आपण mr ओमेगा स्क्वेअर घेतलेला आहे. यस, एनीवन नोज वाय आय हॅव टेकन लाईक दिस. त्याच्यानंतर हा T0 आहे, याला तुम्ही दोन कंपाऊंड मध्ये काय करा, रिझॉल्व्ह करा. एक आहे तुमचा कोणता कंपाऊंड, यस. आता हा अँगल थीटा असल्यामुळे हा अँगल काय होतो, थीटा होतो. ओके, सो दिस इज द ऍडजस्टंट कंपाऊंड काय येतो, यस, T0 cos थीटा. या ठिकाणी T0 cos थीटा आणि या ठिकाणी यस काय येईल रे, T0 sin थीटा. ओके, आता ही जी रेडियस असते या रेडियसला आपण स्मॉल आर म्हणू शकता. त्याच्यानंतर या हाईटला तुम्ही स्मॉल एच म्हणू शकता. लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज द एल म्हणू शकता. ओके, लक्षामध्ये. तर ही पूर्णपणे आता झाली आपली कंप्लीट कोनिकल पेंडुलमची डायग्राम. यस, दिस इज द फिगर ऑफ द कोनिकल पेंडुलम अँड दिस इज द परफेक्ट कोनिकल पेंडुलम. यस, ओके. तर डायग्राम सर्वांना समजली का? जर समजा तुम्हाला डायग्राम समजली तरच तुम्हाला डेरिव्हेशन समजेल, अन्यथा तुम्हाला डेरिव्हेशन समजणार नाही. येते लक्षामध्ये? यस, आय होप सर्वांना समजले असेल डायग्राम एकदम व्यवस्थित मध्ये. काही जरी डाऊट असेल यार विचारा, घाबरू नका, बिंदास. हा, क्लासमध्ये समजा डाऊट असेल तर तुम्ही तिथं माईक ऑन करून विचारू शकता. तशी सिस्टीम आहे का आपल्याकडे? ओके, मी सरला बोलतो नंतर. चालतंय, ठीक आहे. झालं इथपर्यंत क्लिअर सर्वांना? इज दॅट क्लिअर टू ऑल ऑफ यू? Yes, sir. येस सर. ओके ओके ओके, थँक्यू सर. ठीक आहे, मग क्लासमध्ये समजा काही मुलांना डाऊट असेल तर ते विचारू शकतो मग. हा, तर त्याच्यानंतर बघा आता मेन म्हणजे तुम्हाला काय करायचं, डिस्क्रिप्शन लिहायचंय. आणि याचं डिस्क्रिप्शन काय येईल रे, याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. तुम्हाला डिस्क्रिप्शन काय करायचंय, कन्सिडर अ बॉब हॅव्हिंग द मास स्मॉल एम. या ठिकाणी बघा mg मध्ये जे एम येतं ते काय असतं, मास असतं. कुणाचं असतं, माझं असतं का किंवा तुमचं असतं का, नाही. कुणाचं असतं, बॉबचं असतं, कारण की या ठिकाणी बॉब आहे. ओके, so consider the small m be the mass of the bob and is attached to the string having the length L, capital L.
Okay, and if it is revolved in the horizontal circular motion with a constant angular velocity omega, या ठिकाणी ओमेगा काय आहे, constant angular velocity omega आहे. Let T0 be the tension in the string and it is acting incline upward and which is along the string. Okay, h be the height of this conical pendulum किंवा height of this cone. आणि त्याच्यानंतर T0 is resolved into the two component, that is the vertical component is the T0 cos theta, त्याच्यानंतर horizontal component is the T0 sin theta, and let small r be the radius of this yes conical pendulum. आलं लक्षामध्ये? Yes, so this is the description you have to write down. इथे लक्षामध्ये? Yes, बाकी डिटेल नोट्स मध्ये तुम्हाला व्यवस्थित लिहून देईन. चला, आता मेन म्हणजे तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी इक्विलिब्रियम कंडिशन तुम्हाला घ्यायच्या आणि इक्विलिब्रियम कंडिशनला तुम्हाला काय करायचे, फोर्सेसला बॅलन्स करायचंय. काय करायचं रे, फोर्सेसला तुम्हाला बॅलन्स करायचंय. म्हणजे मागच्या डेरिव्हेशन्स मध्ये आपण ज्या गोष्टी केल्या त्या सेम गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करायच्या. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय ऍट इक्विलिब्रियम कंडिशन, ऍट इक्विलिब्रियम कंडिशन. तर इक्विलिब्रियम कंडिशनला तुम्हाला काय असेल ते लिहायचंय. मला सांगा ऍट इक्विलिब्रियम कंडिशन्स काय असेल रे, अपवर्ड फोर्स इक्वल्स टू डाउनवर्ड फोर्स. तर या ठिकाणी अपवर्ड फोर्स इक्वल्स टू डाउनवर्ड फोर्स. ओके, मग सांगा बरं या ठिकाणी अपवर्ड फोर्स कोणता आहे. ओके, वन बाय वन ज्याला विचारलं त्यांनी सांगायचं. मला सांगा या ठिकाणी अपवर्ड फोर्स कोणता आहे, याचं आन्सर सांगेल यस सुबोध. व्हॉट इज द आन्सर, अपवर्ड फोर्स कोणता या ठिकाणी. T0 cos theta. यस करेक्ट, सर्वांना मान्य आहे. T0 cos theta हा अपवर्ड फोर्स आहे, बरोबर आहे. आणि सोबत डाउनवर्ड फोर्स कोणता आहे. येस mg आहे, बरोबर आहे. mg इज द डाउनवर्ड फोर्स, म्हणजे अपवर्ड फोर्स इक्वल्स टू डाउनवर्ड फोर्स. तर अपवर्ड फोर्स आता सांगितलं सोबतने काय असतो, T0 cos theta which is equals to downward force काय mg. मग याला काय करा, इक्वेशन नंबर 1 नाव द्या. त्याच्यानंतर बघा इनवर्ड फोर्स इक्वल्स टू, इनवर्ड फोर्स कोणता आहे रे, T0 sin theta आणि आउटवर्ड फोर्स mr ओमेगा स्क्वेअर. तर या ठिकाणी मी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, mr ओमेगा स्क्वेअरच का घेतलेला आहे, m स्क्वेअर अपॉन r का नाही घेतलं, त्याचं मला आन्सर हवाय. यस, एनीवन नोस. बॉब रिवॉल्व होते. नाही, गुड ट्राय, बट त्याचा आन्सर ते नाही. यस, एनीवन, चुकू द्या, काय हरकत नाही. सर कारण तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. नाही. हा सिंथिया. सर कारण अँग्युलर वेलोसिटी आहे. नाही नाही, अँग्युलर वेलोसिटी सर्वांना माहिती आहे ना, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी आहे. बट mv स्क्वेअर अपॉन r का नाही घेतलं, मला सांगा. आउटवर्ड फोर्स हा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, सर्वांना माहित आहे, मान्य आहे. यहाँ पर कोई किसी को शक नाही. ओके, तर मग या ठिकाणी मला सांगा, आपण mv स्क्वेअर अपॉन r घेत होतो, पण या ठिकाणीच mr ओमेगा स्क्वेअर का घेतलं. ओके ठीक आहे, सांगतो आता मी. या ठिकाणी आता आमची जी बॅच असते ऑफलाईनची, तर जवळपास 80 स्टुडंट आहेत. तर त्यांना विचारलं होतं, तर त्याच्यापैकी फक्त एकच स्टुडंटने असं सांगितलं होतं. हा, तर या ठिकाणी बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय, फाइंड आउट द टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे. मग मला सांगा mv स्क्वेअर अपॉन r मध्ये टाइम पिरियड आहे का रे, नाही. ओमेगा मध्ये टाइम पिरियड लपलेला आहे, कारण की ओमेगा इक्वल्स टू 2π/t असतं. लक्षामध्ये. मग चुकून जर समजा या ठिकाणी mv स्क्वेअर अपॉन तुम्ही r घेतला, तर तुम्हाला टाइम पिरियड भेटणार नाही. हा, वेलोसिटी भेटेल लिनियर, बट टाइम पिरियड भेटणार नाही. यस, गॉट दिस. येस सर. ओके, चलो आता बघा, विदाउट वेस्टिंग एनी टाइम, तर या ठिकाणी बघा T0 sin theta हा इनवर्ट फोर्स आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय इनवर्ट फोर्स इक्वल्स टू इनवर्ट फोर्स which is equals to outward force. ओके, हा इनवर्ट फोर्स कोणता आहे, आताच मी तुम्हाला सांगितलं. T0 sin theta हा इनवर्ट फोर्स आहे. आउटवर्ड फोर्स कोणता आहे रे, mr ओमेगा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. तर मग याला काय करा, इक्वेशन नंबर सेकंड नाव द्या आणि डिवाइड इक्वेशन सेकंड बाय 1 करा. डिवाइड इक्वेशन सेकंड बाय 1 का, कारण की आपल्याला ओमेगा जो आहे तो वर पाहिजे. ओके, कारण की ओमेगा वर पाहिजे, याच्यामुळे काय होतंय, ओमेगा आपला इक्वेशन सेकंड मध्ये आहे, त्याच्यामुळे आपण सेकंड बाय 1 करूया. ओके, सो डिवाइड इक्वेशन सेकंड बाय 1. तर या ठिकाणी काय सांगा बरं,
T0 sin theta अपॉन काय येईल T0 cos theta which is equals to mr ओमेगा स्क्वेअर अपॉन या ठिकाणी mg. T0 कॅन्सल, गेट कॅन्सल. साइन बाय कॉस ला टॅन लिहायचं नाही. का लिहायचं नाही? कारण की आपल्याला डेरिव्हेशन इन टर्म्स ऑफ कॉस थीटा आणायचंय. बघा सेकंड क्वेश्चन, शो दॅट टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम इज प्रोपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ द कॉस थीटा. आपल्याला हे डेरिव्हेशन आणायचंय. त्याच्यामुळे साइन बाय कॉस ला टॅन लिहित बसायचं नाही, कारण की टॅन ला नंतर तुम्हाला साइन बाय कॉस लिहावंच लागतं. ओके, तर मग या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू आता हा जो जी आहे, जी कडे डिवायडेशन मध्ये आहे, याला जी ला इकडे शिफ्ट करतो, तर हे काय येतं जी साइन थीटा अपॉन. बरं ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय करूया, आता या जी ला इकडे शिफ्ट केलं तर काय येईल रे, जी साइन थीटा अपॉन, म्हणजे तुम्हाला सोपं जातं, अपॉन आर इकडे खाली आला तर हे काय आलं आर कॉस थीटा विच इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आणि मी फक्त असं करणार होतो ओमेगा स्क्वेअर इक्वल टू जी साइन थीटा अपॉन आर कॉस थीटा. ओके, पण ते तुम्हाला तेवढं समजलं नसतं. तर जी साइन थीटा अपॉन आर कॉस थीटा विच इज इक्वल टू इक्वेशन नंबर, ओके, विच इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर, आणि याला द्या इक्वेशन नंबर 3 नाव. ओके, तर आता बघा या ठिकाणी एक ट्रायंगल बनवा. कोणता ट्रायंगल बनवा? याला नाव द्या ए, याला नाव द्या बी, याला नाव द्या सी. ओके, आणि या ठिकाणी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा. तर मला सांगा, हा राईट अँगल ट्रायंगल एबीसी, याच्यामध्ये समजा तुम्ही साइन थीटा अप्लाय केला. ओके, याच्यामध्ये समजा तुम्ही साइन थीटा अप्लाय केला, तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय इन ट्रायंगल एबीसी साइन थीटा इक्वल्स टू फॉर्म्युला काय असतो रे? यस, काय असतो फॉर्म्युला? अपोजिट अपॉन हायपोटेनियस. बरोबर आहे. हा, तर मग या ठिकाणी अपोजिट साइड कोणती? थीटाच्या समोरची साइड अपोजिट आर आहे. या ठिकाणी आर आहे म्हणजे या ठिकाणी पण आर येणार आहे, कारण की रेडियस पूर्ण. ओके, तर या ठिकाणी काय येणार आहे बघा, या ठिकाणी तुम्ही साइन थीटा इक्वल्स टू काय येणार आहे, अपोजिट साइड म्हणजे आर अपॉन हायपोटेनियस. या ठिकाणी कोणता आहे? एच आहे का एल आहे? यस, काय येणार आहे या ठिकाणी? कॅपिटल एल. कॅपिटल एल घेऊ शकता किंवा स्मॉल एल घेऊ शकता. ओके, या ठिकाणी तुम्ही स्मॉल एल बी घेऊ शकता किंवा कॅपिटल एल बी घेऊ शकता, असं काही हरकत नाही. चला ठीक आहे, स्मॉल एल घेऊया, कारण पुस्तकात स्मॉल एल घेतलाय. या ठिकाणी आलं स्मॉल एल म्हणजे साइन थीटा इक्वल्स टू आर अपॉन एल लिहू शकतो मी. तर हीच टर्म तुम्हाला काय करायची आता या ठिकाणी खाली लिहायच्या. तर लिहा मग साइन थीटा इक्वल्स टू काय आलेलं आहे, डोळे फक्त बोर्डाकडे पाहिजे. साइन थीटा इक्वल्स टू काय आलेलं आहे? हा यस, आर अपॉन स्मॉल एल. मग देअरफॉर मला सांगा आर इक्वल्स टू एल साइन थीटा असं लिहू शकतो मी. ओके, मग या ठिकाणी बघा, आता पेन चेंज करतोय, रेड कलरचा पेन घेतोय. हा बघा, या ठिकाणी आर आहे, मग आर या ठिकाणी आहे, आर ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुटअप करा. सो व्हॉट यू विल गेट, यस बघा काही गडबड नाहीये. तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय फ्रॉम इक्वेशन 3 वरून काय लिहिता येईल तुम्हाला या ठिकाणी? यस, जी साइन थीटा अपॉन या ठिकाणी आर च्या ठिकाणी फक्त तुम्हाला लिहायचंय एल साइन थीटा इंटू हे कॉस थीटा ऍज इट इज. ओके, अच्छा इलेक्ट्रिसिटी गेली आहे. बरं ठीक आहे सर, मी काय करतो लेक्चरला कंटिन्यू करतो, आणि रेकॉर्डेड फक्त शेवटचे 4 मिनिटं बाकी आहेत, आणि रेकॉर्डेड लेक्चर येणारच आहे नंतर. हा, तर मग या ठिकाणी मी काय पुटअप केलेलं आहे, आर च्या ठिकाणी एल साइन थीटा पुटअप केलेला आहे विच इज इक्वल्स टू हे काय आलं ओमेगा स्क्वेअर आलं. मग या ठिकाणी मला सांगा साइन थीटा कॅन्सल. त्याच्यानंतर या ठिकाणी मी असं लिहितो. त्याच्यानंतर मला सांगा ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू फॉर्म्युला काय बनलेला आहे तुमचा, जी अपॉन एल कॉस थीटा फॉर्म्युला बनला. ओके, यामध्ये कोणाला काही डाऊट? त्याच्यानंतर ओमेगा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ असं लिहू शकतो मी जी अपॉन एल कॉस थीटा, आणि ओमेगाला मी 2 पाय बाय कॅपिटल टी लिहू शकतो विच इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ऍज इट इज येईल जी अपॉन एल कॉस थीटा. ओके, यस. आता त्याच्यानंतर काय करा, इनवर्स करा, दोन साइडचा इनवर्स करा. आपल्याला मला सांगा टी फाइंड आउट करायचंय, मग टी आपल्या डिनॉमिनेटर मध्ये येत आहे, मग टीचं खाली काय काम, तर टी अपॉन ट्वाइस पाय विच इज इक्वल टू, ज्याचं म्हणजे समजा याचं तुम्ही काय केलेलं आहे, इनवर्स केलेलं आहे. इनवर्स म्हणजे याचं तुम्ही काय केलेलं आहे, यस, जी खालची टर्म असते ती वर घेतलेली आहे आणि वरची टर्म खाली. ओके, तर त्याच्यानंतर इकडे पण एलएचएस ला सेम होईल एल कॉस थीटा अपॉन जी. इथपर्यंतच्या गोष्टी लक्षात आहेत. त्याच्यानंतर बघा आता देअरफॉर आपल्याला इथे काय लिहिता येईल, देअरफॉर मी म्हणू शकतो टी इक्वल्स टू, आता या 2 पायला काय करा इकडे शिफ्ट करा, टी इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ यस एल कॉस थीटा अपॉन जी, and this is the final expression for the
टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम. 3 मार्काचा क्वेश्चन या ठिकाणी आपण कव्हर अप केलाय. ओके, यस, सर्वांना समजलंय? मला वाटतं पूर्ण मुलं जॉईन झाली. येस सर. सुमित, तुम्ही लेट जॉईन झाले. ओके, ठीक आहे. मोबाईल जॉईन केलं काय? हा, तर बघा, तुम्हाला रिपीट सांगतो मी, काय हरकत नाही. मला सांगा इथपर्यंत सर्वांना गोष्टी समजल्यात, आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त एक गोष्ट लिहायची आहे. काय लिहायचे रे? एक फक्त सेंटेन्स लिहायचंय. दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर. ओके, राईट डाऊन. दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर. फायनल एक्सप्रेशन फॉर time period of conical pendulum. Time period of conical pendulum. तर या ठिकाणी कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड हा आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी मला सांगा यम आहे का? मग या इक्वेशन मध्ये यम नसल्यामुळं आपण काय म्हणू शकतो? टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द बॉब. कारण की यम आपलं वर कॅन्सल झालेलं आहे. तुम्ही ही गोष्ट ऑब्झर्व केली का? बघा, या ठिकाणी या इक्वेशन मध्ये आपलं यम कॅन्सल झालं राजांनो. ओके, हा सर, बिलकुल सही आहे. ओके, म्हणजे द इक्वेशन डझंट कंटेन द इक्वेशन t equals to 2 pi into under root of L cos theta upon g doesn't contain the mass. So that's why we can say that time period of the conical pendulum does not depend on the mass of the bob. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 pi कॉन्स्टंट आहे, L कॉन्स्टंट आहे, g कॉन्स्टंट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता t is directly proportional to the under root of cos theta. म्हणजे अँगल चेंज झाला तर टाइम पिरियड काय होतो? चेंज होतो. ओके, सो दिस इज द इक्वेशन. म्हणजे जशा टाइपचा क्वेश्चन तुम्हाला विचारला तशा टाइप मध्ये तुम्हाला आन्सर लिहायचे. आणि मी एक गोष्ट सर्वांना सांगतोय, फिजिक्स मध्ये फक्त डिस्क्रिप्शन लिहिण्याच्या याच्यामध्ये तुम्ही वेळ वाया घालू नका. आता काही मुलं काय करतात, अभ्यासाला सुरुवात करतात आणि फक्त डिस्क्रिप्शनच वाचत बसतात, त्याच्यानंतर झोपी जातात. ओके, रोज उठतात, डिस्क्रिप्शन वाचतात, झोपी जातात, रोज उठतात, पण त्यांचा फिजिक्सचा अभ्यास होत नाही. तुम्ही काय करा, या ज्या आपल्या पीडीएफ आहेत त्यालाच रेफर करा. कारण की डिस्क्रिप्शन तुम्ही मनानं बनवू शकता. कन्सिडर, लेट वगैरे तुम्हाला जे डायग्राम दिसते ते तुम्हाला आयसीटी डिस्क्रिप्शन मध्ये. त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये. आलं लक्षामध्ये? ओके, हा, आता जे मुलं लेट जॉईन झाले तर त्यांनी बघा एक लक्ष द्या. मला वाटतंय आपण इथपर्यंत आलतो. कुठपर्यंत आलतो रे? एकदा मला कळवा. डिवाइड इक्वेशन सेकंड बाय 1 केलं तर हा, मला वाटतं इन ट्रायंगल मध्ये आलतो आपण, है ना? इन ट्रायंगल एबीसी साइन थिटा इक्वल्स टू. तर या ट्रायंगल एबीसी मध्ये साइन थिटा इक्वल्स टू काय असतं? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. मग अपोजिट साइड आहे आर, हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे काय असतं? हायपोटेनियस एच येतो का? नाही. एल येतो का? यस, एल येतो. काय एल येतो? द साइड अपोजिट टू द 90 डिग्री इज द हायपोटेनियस. वी नो दॅट 90 अंश कोणासमोरील बाजू ही कर्ण असते मराठीमध्ये. तर या ठिकाणी 90 अंशाच्या समोरील बाजू ही एल असते. या ठिकाणी एल आहे हायपोटेनियस. तर या ठिकाणी काय आलं? साइन थिटा इक्वल्स टू आर अपॉन एल. तर आर इक्वल्स टू एल.